गोपू कालपर्यंत काय म्हणत होता का या पैशांना हात लावायचं नाही, ही लोकांचे भक्ताचे पैसे आहेत. हा आज कशी दिले? तुला प्रश्नाचं उत्तर पाहिजे का पैसा पाहिजे? पैसा. मग असले फालतू प्रश्न मला विचारायचे नाहीत, फक्त नोटा मोजायच्या. हा द्या मुस्ती. कशाला? याच्यातनं पैसे ढापायला? हाय का आता तुमचा ना विश्वासच नाही बाई माझ्यावर. आपल्या दोघांची एक टीम आहे ना. वय पण फक्त पैसे मिळवायला, आणि एकदा का पैसे मिळाले की त्याचं काय करायचं, ते कुठं ठेवायचे हे मी ठरवणार. त्यामुळे आता तू इथनं निघ. या पैशाचा मला बंदोबस्त करायचा. निघ. काय करावं बाई ह्या माणसाला. अहो ऐका बरं का, जेव्हा मला पैसे लागतील तेव्हा जर तुम्ही दिले नाही ना, मी जाऊन आत्यांना सांगल. काय? नाही नाही जाते मी. काही चहा पाणी आणू का? निघ. बोला देव माणसाचा, देव माणसाचा. हे इथं लोकांमध्ये बिझी आहेत, तर बाहेर जाऊन एकदा ते पायाचं काय प्रकरण आहे ना ते बघून येते. विभा चल चल उठ, आपल्याला बाबांशी बोलायचंय ना. चल. नाही नको, मी बोलेन नंतर. अगं चल. बोला काय समस्या? बाबा जरा तब्येत ठीक नाही हो विभाची, आणि आपण तिच्या लग्नाचं पण बघतोय, पण काहीच होत नाहीये. आणि तिच्या मंगळाबद्दल आपण एकदा महायज्ञ पण केला होता. काय करायचं हो बाबा त्याचं पुढं? नाही, ग्रहांची दिशा वक्र आहेच. शिवाय तुमच्या घरावर जी वाईट सावली पडली आहे ती सुद्धा काढायची आहे, आणि त्यासाठी आपल्याला अजून एक महायज्ञ करावा लागेल. चालेल. बाबा मला जरा बरं वाटत नाहीये, जरा बघता का? मला जरा बोलायचंय, पण खाजगी आहे. डिंपल, हा त्या विभाला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तिला रूम मध्ये घेऊन ये. ओ कॉन्ट्रॅक्टर संतोष नेदी, जसं सांगितलंय तसंच झालं पाहिजे. नाहीतर तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी लय सारखं डोक्याचा माणूस आहे. उलटी पालटी करी ना एक एक. त्याच्या हातात टिकाव आहे ते बघून तर गप बस की बाबा. बस ऐका इकडे पटकन या.